आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलेल। भाजप स्वबळावर 78 जागांवर निवडणूक लढवत आहे। माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचा खरा विकास राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने नव्हे तर भारतीय जनता पक्षानेच केला आहे। आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचेच कमळ महापालिकेवर फुलणार असा ठाम दावा माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केला आहे। मिरज येथील प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार माजी नगरसेवक गणेश माळी, श्रीमती बानू मुसा जमादार, दयानंद खोत, उज्ज्वला बुधाजी कांबळे तसेच प्रभाग क्रमांक 20 मधील योगेंद्र थोरात यांच्या सहकार्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी युवा नेते सुशांत खाडे, ज्येष्ठ नेते सुरेशबाबू आवटी, फारुख जमादार, नितेश कांबळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर खाडे म्हणाले की भाजपचे धोरण नेहमीच सर्वसमावेशक विकासाचे राहिले आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी देताना कधीही पक्ष, जात किंवा धर्म पाहिला नाही। जनतेच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले। कोण कोणत्या पक्षात गेले याची भाजपला चिंता नाही। भाजपमधून कोणीही दुसऱ्या पक्षात गेलेले नाही हेही त्यांनी स्पष्ट केले। ते पुढे म्हणाले, सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर एकूण 78 जागांवर निवडणूक लढवत आहे। आम्ही सिस्टीमनुसार काम करणारा पक्ष असून संघटनात्मक ताकद, विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांची मेहनत याच्या जोरावर भाजपच महापालिकेवर सत्ता स्थापन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आज होऊ घातलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही 78 अर्ज सांगली जिल्ह्यामध्ये आज पूर्ण केले। त्यांचे एबी फॉर्म दिले। पॅनल सगळीकडे आमच्या ताकदीने पॅनल लागलेले आहेत। त्यामुळं आजचा शेवटचा दिवस हा काय अर्ज भरण्याचे होते, काय एबी फॉर्म द्यायचे होते ते आम्ही कंप्लिशन केलं। टोटल एबी फॉर्म 78 लोकांचे फॉर्म हे सगळं एकदम व्यवस्थित सबमिट झालेले आहे। मला हे सांगायचं आहे की जनतेला आव्हान करायचं आहे की विकासाला आपण प्राधान्य द्या, विकासाला मतदान करा। आज बघितलं तर आज सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळा गोंधळ तयार झालेला दिसतो। कोण कुठं अजून आम्हालाही समजणार नाही की जोपर्यंत फॉर्म स्क्रुटनी होणार नाही तोपर्यंत समजणार नाही की कोण कुठे गेला आणि कोण कुठे गेला आहे। पण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप एका ताकदीनं, एकवटून कार्यकर्ते सगळे नेते मंडळी एका ताकदीनं, एका विचारानं, एका माध्यमातून हे सगळे ताकदीनं लढायसाठी सज्ज झालेले आहेत। आणि आम्ही ही निवडणूक पुऱ्या ताकदीनं भाजपच्या वतीनं आणि आमच्या मित्रपक्षाच्या वतीनं काय असतील ते त्यांच्या माध्यमातून आम्ही ही ताकदीनं लढू। निश्चित आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा कमळ हे नगरपालिकेवर आम्ही फडकवणार हे निश्चित झालेलं आहे। आणि ती जनता त्याबद्दल राहील, कारण विकासाबरोबर जनता राहते हे आम्हाला मान्य आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव आहे। त्यामुळं निश्चितच ही नगरपालिका महानगरपालिकेच्यावरती झेंडा कमळाचा फडकणारच। महापालिकेचे उत्पन्न जरी मर्यादित असलं तरी सुद्धा राज्य शासनाचा निधी असेल किंवा तुम्ही किंवा सांगलीच्या आमदारांनी भरपूर निधी दिला, कुठलाही पक्षपेक्ष बघितलं नाही तरी सुद्धा आता मित्रपक्षाकडून नाराजी जागा आरोप केले जातात। सांगतो, मागल्या वेळी आम्ही निवडून आलो होतो त्यावेळेला आपला झेंडा तिथे लागला होता। त्यावेळी देवेंद्र भाऊंनी 100 कोटी आपल्याला बक्षीस दिलं होतं। त्यानंतर बऱ्याच वेळा शासनाचे पैसे आणण्यासाठी आम्ही सगळे आमदार, भाजपचे आमदार एकजुटीनं ताकद लावून भाजपच्या देवेंद्र भाऊंच्याकडून आम्ही पैसा नगरपालिका भरपूर आणला। मी पालकमंत्री असताना देखील नगरपालिकेला भरपूर पैसा दिला। कामं संपत नसतात, कामं असतात, कामं राहतात। आता हे निवडून आले की ते पॉइंटेड होतात, तिकडे होतात, पण उरलेली सुरलेली कामं ही भाजप पुऱ्या ताकदीनं करेल। देवाभाऊ आम्हाला पैसे देतील आणि निश्चितच केंद्रातून काय पैसे आणायचे, काय स्कीम आणायच्या। आता आम्ही रेल्वे पूल बांधले, हा रेल्वे पूल काय शासनाचा पैसा नाही आहे, पण तो केंद्राचा पैसा आहे। आम्ही केंद्र आता टाकळी रोडचा आपण पूल बांधला, आता आपण बेडेचा पूल बांधतोय, हे वरून पैसे आले आपल्याला, पण केंद्रातूनही पैसे आपल्याला विकासासाठी आणता येतील, राज्यातून आणता येतील। त्यामुळे आम्ही दोन्ही आमदार, सांगलीचे आमदार म्हणजे दादा आणि मी आणि आमचे सर्व सहकारी असतील, त्या सहकार्याच्या माध्यमातून निश्चितच काय राहिलेला विकास पूर्ण करण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत। किती जागा सोडल्यात काय आम्ही आरपीआयला मला वाटतं अजून रेकॉर्ड बदलला नाही। आता एबी फॉर्म कसे सांगली वाटले ते माहीत नाही,
पण आरपीआयला एक जागा ठोकळींची सोडलेली आहे. आपण जनस्वराज्याला आम्ही 2-3 जागा सोडतो आहे. त्यामध्ये अडचण नाही. त्यांचे फॉर्म भरले त्याच्यामध्ये उद्या बैठक बसेल आमची. त्यानंतर आम्ही कुठं करायचं, कसं ॲडजस्ट करायचं त्या पद्धतीने आम्ही ठरवणार आहोत. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.